काल मला आणि शकू काकूला देवीच्या दर्शनाला पुढे पाठवलंस आणि स्वतः गायब। असं का गेलंस तू? हा? अगं माझ्या पायातच चमक आली होती अगं, मला जागचं उठताच आलं नाही। नारायणी, हा? इथं काय ग गप्पा मारत बसलीस? तिथे तो राया कधीचा कोकलतोय, त्याला डबा दे जा। नाही नाही, जाते। चहा दे। जी। तू नारायणीला सांगितलं असतंस का मी तुला मंदिरात येण्यासाठी मनाई केलीये, तरी चाललं असतं। ओय पोरी, तुझ्याशी बोलतेय मी। तू माझी सूनस, व्यंकट भाऊजी ती शकुंतला दोघ जण तुला लाख पाठीशी घालतील, देवीच्या दर्शनाला जा म्हणतील, पण जर का तू देवीचं दर्शन घ्यायला आलीस तर तो मी माझा अपमान समजून। तुम्ही म्हणाल तसंच होईल मोठ्या बाई। जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी। माऊली, माझ्या वडिलांनी मला दिलेलं उपरणं जे दिग्रसकर घराण्याच्या पवित्र वारकरी परंपरेचं प्रतीक आहे, ते आज माझ्या खांद्यावर नाही। ते मी स्वतःच काढून ठेवलंय
आणि हे करत असताना मला अजिबात आनंद झालेला नाही. खरं सांगायचं तर फार दुःख झालेलं आहे. आज हे मी केलं याचं कारण हे पवित्र उपरणं माझ्या खांद्यावर ठेवून हे कीर्तन इथं सादर करायला मी पात्र आहे असं मला वाटत नाही. कारण माझे आजोबा, माझे वडील कीर्तन सेवेच्या माध्यमातून जो उपदेश वर्षानुवर्ष तुम्हा सगळ्यांसमोर करत आले, तोच उपदेश परत तुम्हाला सगळ्यांना करण्यासाठी मला इथं आज उभं राहावं लागलेलं आहे. पण आज मला प्रश्न पडलाय की एवढी सगळी कीर्तनं ऐकून खरंच तुमच्या वागण्यामध्ये आणि विचार करण्यामध्ये थोडा तरी फरक पडलाय का? मला आज तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय की मंडळी, तुम्ही खरंच कीर्तन मनापासून ऐकता का? आणि नुसतं ऐकता का त्याच्यावर विचार करता आणि स्वतःमध्ये बदल घडवता का? का ज्या पद्धतीने आपण टीव्ही पाहतो, मोबाईल पाहतो, त्याच पद्धतीनं तुम्ही सगळेजण कीर्तन ऐकता? वर्षानुवर्ष आपण विठुरायाच्या देवळात बसून कीर्तन ऐकली, आपल्या वागणुकीत खरंच काही बदल झाला का? आपल्या विचार करण्यामध्ये काही सुधारणा झाली का? दुर्दैवाने आज बघितलं तर तसं वाटत नाहीये. 700 वर्ष झाली ज्ञानोबांनी पसायदान लिहून. पसायदान आपलं तोंडपाठ आहे, पण भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, हे मैत्र आपल्यामध्ये जडलंय का? आपल्यामधली द्वेष भावना, असूया, मत्सर निघून गेलंय का? कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, हे वर्म तुकोबाराय आपल्याला सांगून गेलेत, अभंगही आपल्याला माहितीये. पण तरीही आपला एकमेकांच्या विषयीचा मत्सर काही मनातून दूर होत नाही. कीर्तनाचा उपयोग नेमका आपण कशासाठी करायचा? का फक्त वाती वळण्यासाठी आणि भाजी निवडण्यासाठी आपण इथं कीर्तनाला येऊन बसतो? आज हे सगळं मी का बोलतोय, कशासाठी बोलतोय? कारण आज खरंच माझ्या भावना अनावर झाल्या आणि याचं कारण आहे आपली इंद्रायणी. या इंद्रायणीला आपण सगळ्यांनी हे एवढं एवढं छोटं असताना पाहिलंय, गावामध्ये खेळताना, दंगा करताना, खोड्या करताना पाहिलंय. आणि ती इंद्रायणी, ते कीर्तनकार इंद्रायणी, आणि त्याच्या पुढे जाऊन दिग्रसकरांच्या कीर्तन परंपरेची उत्तराधिकारी झालेली इंद्रायणी आपण पाहिली. या तिच्या प्रवासाचे आपण सगळेजण साक्षीदार आहोत ना. मग मधूनच हे तिचं चारित्र्य कुठून आलं? मध्ये अहो, या मुलीने काय नाही केलं आपल्या गावासाठी, अजूनही करते. गावामध्ये महिलांसाठी बचत गट चालवतीये का? तर महिला 4 पैसे बाजूला टाकतील आणि त्यांची आर्थिक उन्नती होईल. विठूच्या वाडीतली शाळा बंद झाली, एवढी एवढी मुलं पायपीट करत 10-10 किलोमीटर चालत जात होती. या गावामध्ये शाळा सुरू व्हावी म्हणून ही मुलगी मरमर करते, किती धडपड करते आपण सगळेजण पाहतो आहोत. आणि तरी आज आपण इंद्रायणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतोय, तिला अग्नी परीक्षा द्यायला लावतोय. काय मोहितराव, तुमचीच मागणी आहे ना की तिने अग्नी परीक्षा दिली पाहिजे म्हणून? इंद्रायणीने अग्नी परीक्षा दिली पाहिजे असा विचार करणारे आणि अशी मागणी करणारे करोत, त्यांना विठुराय सद्बुद्धी देवो अशी मी प्रार्थना करतो. पण आपण सगळे हे सगळं होत असताना, हे सगळे शिंतोडे उडत असताना सुद्धा आपण सगळेजण फक्त शांत होत ऐकून घेतोय. आपल्यापैकी कुणाचंही रक्त तापत नाही. मग काय उपयोग आहे या सगळ्या कीर्तनांचा? एवढी कीर्तनं होऊन दिग्रसकरांची विचार परंपरा आपल्यामधला विवेक जागा करण्यासाठी असमर्थ ठरली असं वाटायला लागलंय मला. आणि पुढचा मुद्दा आला तिच्या चारित्र्याच्या शुद्धतेचा. तर आमच्या तुकोबांनी असं सांगून ठेवलंय की पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजिर्या. अहो, विठुरायाचं नाम मुखानी जरी घेतलं तरी संपूर्ण आयुष्य पवित्र होऊन जात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
पुण्याची गणना कोण करी. आपण हरिपाठ म्हणतो ना, अहो काय म्हटलंय, तोंडानी फक्त हरीचं नाव घ्या. अहो जिथं पुण्याची गणना करायची नाहीये तिथे पापाचा विषय कुठे आला मोहितराव. मग जी इंद्रायणी लहानपणापासून फक्त विठुरायाची सेवा करत आलीये, विठुरायाचं नाम गात आलीये, विठुरायाचं कीर्तन करत आलीये, तिच्या चारित्र्याच्या शुद्धतेवर प्रश्न विचारणारे आपण कोण. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे माऊली, की जिच्या चारित्र्यावर आज प्रश्न उभे केले जात आहेत ती मुलगी तर स्वतः निवडणूक लढवत नाहीच आहे. खरं सांगायचं तर या निवडणुकीमध्ये अधोक्षच तिचा पती उभा राहतोय, इंद्रायणी नाही उभी राहते. त्यामुळे कुठलाही प्रश्न तिला विचारायचा संबंधच कुठे येतो. आणि क्षणभर असं आपण समजून चालू की समजा इंद्रायणींनी ठरवलं की तिच्या चारित्र्याची ग्वाही आणि खात्री सगळ्या लोकांना पटवून देऊ, तर तिने ती कुणाला पटवून द्यायची. स्वतःच गैरकृत्यात बुडालेल्या मोहितरावाला. का तिच्या चारित्र्याची रांगोळी घराघरांच्या भिंतीवर रेखाटणाऱ्या हीन प्रवृत्तीच्या माणसांना. आणि तिने हे का करायचं. अधोक्षच तिचा नवरा आहे आणि तिच्या पवित्रतेविषयी आणि निर्मळतेविषयी त्याच्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. नवऱ्याचा विश्वास तिच्यावर आहे, त्यामुळे तिला प्रश्न विचारणारे आपण कोण. आपला संबंधच येत. आपली इंद्रायणी सगळं निर्मळ करून टाकते, पण तरीही ज्या माणसांच्या मनामध्ये तिच्याविषयी शंका आहे त्यांनी स्वतःच्या मनातला मळ धुवून काढण्याची गरज आहे. आणि खर तर मुद्दा असा आहे की इंद्रायणी निवडणुकीला उभी नाहीये, तिचा नवरा निवडणुकीला उभा आहे. आणि ज्या एका घटनेवरून आपण इंद्रायणीच्या चारित्र्यावर कुठलाही विचार न करता शिंतोडे उडवतोय आणि तिच्या चारित्र्याचे वाबाडे काढतोय, त्या घटनेमध्ये आणखीन एका व्यक्तीचाही सहभाग आहे. त्या व्यक्तीचं नाव गोपाळ दिग्रसकर. आणि गोपाळ स्वतः या निवडणुकीत उभा आहे. पण असं असून सुद्धा गोपाळच्या चारित्र्य संदर्भामध्ये आपण कुठलेच प्रश्न उपस्थित करत नाही आहोत. अधोक्षज सोबत गोपाळ निवडणुकीचा उमेदवार आहे ना, मग त्याला त्याच्या चारित्र्याची परीक्षा द्यायला आपण कुणीच भाग पाडत नाही आहोत. आपण सगळे प्रश्न फक्त इंद्रायणीला विचारतो. जसे आपण इंद्रायणीला प्रश्न विचारतोय त्यातला कुठलाच प्रश्न आपण गोपाळला विचारत नाही आहोत. कारण इंद्रायणीसाठी जसा गोपाळ परपुरुष आहे तसा गोपाळसाठी सुद्धा इंद्रायणी परस्त्री आहेच की. पण गोपाळला तो पुरुष असल्यामुळे या सगळ्यातनं सवलत आहे असा अर्थ होतो. माऊली शतकानुशतक वर्षानुवर्ष आपण समाज म्हणून असेच वागत आलेले. महाभारतात सुद्धा द्यूत सभेमध्ये द्रौपदीच्याच साडीच्या निरीला हात घातला गेला. द्रौपदी तर द्यूत खेळली नव्हती, पण वर्षानुवर्ष आपण स्त्रियांवर अन्याय करत आलेलो. समाज म्हणून आपण जरा सुद्धा बदललेलो नाही, सुधारलेलो नाही. स्त्रीला स्वतःचा सन्मान मिळेपर्यंत अजून अशा किती द्रौपदींचा बळी आपण घेणार आहोत याचा विचार करण्याची आता वेळ आलेली. माऊली, इंद्रायणी ही माझी मुलगी आहे, माझी सून आहे, माझी शिष्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिग्रसकरांच्या कीर्तन परंपरेची ती वारसदार आहे. तिचा झालेला अपमान हा मी आमच्या पवित्र गादीचा अपमान समजतो. माऊली, आजपर्यंत मी अनेक कीर्तन केली, प्रबोधनाची केली, उपदेशाची केली, भक्तीची केली, पण आजचं कीर्तन हे निषेधाचं कीर्तन आहे. इंद्रायणीचा झालेला कुठल्याही पद्धतीचा अपमान मी कदापि सहन करणार नाही हे ठणकावून सांगण्यासाठी मी कीर्तनाला उभा. महाभारतामध्ये द्रौपदीची लाज वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी तिला वस्त्र पुरवली होती. तीच भगवंतांची शक्ती
माझ्या इंद्रायणीच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे, यात मला शंकाच नाहीये. पण आज तुम्हाला सगळ्यांना मला इशारा द्यायचा आहे की स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्या या प्रवृत्तीच्या विरोधात जर आपण वेळेत उभे राहिलो नाही आणि आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत जर बदल केला नाही, तर आज ज्या जागी माझी इंद्रायणी उभी आहे त्या जागेवर आपल्यापैकी कुणाचीही बहीण, बायको, मुलगी उभी असू शकते. आणि ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. रामकृष्ण हरी. वाह व्यंकट महाराज, वाह क्या बात है. हा अरे, टाळ्या वाजवा टाळ्या. अरे काय कीर्तन केलंय महाराजांनी. हे बघ, वांगवर काटा आला. हे बघ, फुल शर्ट आहे ना, दिसणार नाही. पण आवडला कीर्तन, आपल्याला आवडलं. फक्त 2 गैरसमज झाले. गैरसमज क्रमांक 1, ही अग्नी परीक्षा द्यायला इंद्रायणीबाईंना आम्ही जबरदस्ती केलेली नाही. गैरसमज क्रमांक 2, ही जी काही अग्नी परीक्षा आहे ही इंद्रायणीबाई स्वतःच्या मर्जीनं देत आहे. कसं आहे ना व्यंकट महाराज, तुम्ही कीर्तन करता कारण तुम्हाला ती कला अवगत आहे. आणि भारीच करता राव तुम्ही कीर्तन. हो मंडळी, भारीच करता. पण म्हणून तुम्ही सगळ्यांवर तोंड सुख घेत सुटायचं आणि आम्ही ऐकून घ्यायचं, असं कसं चालेल? आम्ही तुमचं ऐकून घेतो का? तुमचा मान आहे, तुम्ही मोठ्या. पण म्हणून तुमचं म्हणणं सगळ्यांनाच पटल असं नाहीये. मोहितराव, हे सगळं बोलण्याची तुमची पात्रता आहे का? अर्थात असा विवेकी विचार करण्याचा आणि तुमचा तसा काही अर्थार्थी संबंध नाही. पण जो स्वतः चुकीचं वागतो त्याला दुसऱ्याची अग्नी परीक्षा घेण्याचा अधिकार असतो का? अहो, हे असं बोलताना जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगा. मोहितराव, इंदूचं नाव घेण्याची तरी योग्यता आहे का तुमची? पात्रता बरोबर आहे तुमचं. आम्ही काय बाबा, आम्ही साधारण माणसं. आम्ही तुमच्यासारखे देव नाहीत ना. साधारण जरी असलो तरी व्यावहारिक जगातले हिशोब कळतात आम्हाला. आता हे अधोक्षज महाराज निवडणुकीला उभे आहेत. अहो, भावी सरपंच होणार आहेत, उद्याचं नेतृत्व आहे ते. लहान पोरांसाठी आदर्श आहे. आता त्यांची स्वतःची बायको रात्रभर पुन्हा दुसऱ्यासोबत दिसते. तर या लोकांनी कुणाचा आदर्श ठेवायचा समोर? मोहितराव, लोकांसमोर काय आदर्श ठेवायचा याची काळजी तुम्ही करू नका. पण लोकांच्या डोक्यामध्ये हे अग्नी परीक्षेचं खूळ तुम्ही भरवलंय हे मला पक्क माहिती आहे.
खूळ, अग्निपरीक्षेचं खूळ. नाही अधोक्षज महाराज, नाही आम्हाला बोलायचं नव्हतं, पण आता बोलावं लागतंय. आणि हे बघा व्यंकट महाराज, इंद्रायणीबाईंना जर अग्निपरीक्षा द्यायची नसल तर आमची काही हरकत नाही हो. काही हरकत नाही. हो काय हो मंडळी, आपण काय अर्थ काढायचा तो अर्थ काढून घेऊ, त्याला काय. नाही मोहितराव, मी किती स्वच्छ चारित्र्याची आहे हे मला, माझ्या नवऱ्याला, माझ्या घरच्यांना आणि गावातल्या अनेकांना माहिती. पण तुमच्यासारख्या तोंडाळ बाईच्या चारित्र्यावर घाणेरडे आरोप करून स्वतःच्या राजकारणाची भाकरी भाजणाऱ्या लोकांना उघडं पाडण्यासाठी मी अग्निपरीक्षा देते. माझा विठुराय माझ्यासोबत आहेच. आणि राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याचा, नीट ऐका. ही निवडणूक तर अधोक्षज अंताजी दिग्रस करत जिंकणार.